कालचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस ठरला. 92 वर्षाचा दिवस ठरला. 92 वर्षांच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्या आज आपल्यात नाहीत. त्यांचा आज अंत्यसंस्कार देखील होत आहे. अचानक इतक्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय ज्येष्ठ गायिकेचं निधन होणे हा खरंच खूप मोठा धक्का आहे. प्रत्येकाला प्रश्न पडलाय की त्यांच्या निधनाचं नेमकं कारण काय. कारण की त्यांना जेव्हा परवा दिवशी रात्री दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं तेव्हा सगळं ठीक होतं. त्यांची नात जनाई भोसले हिने कॅमेरासमोर येऊन सांगितलं की आजी आता लवकर घरी येतील. पण अचानक पहाटेच्या काळोखात असं काय घडलं की काही तासातच निधनाची बातमी आली. कारण की डॉक्टरांनी जे सांगितलं, जे कारण सांगितलं ते ऐकून आणखीनच शंकेचे वातावरण निर्माण झाले होते. मित्रांनो, पण अचानक एक धक्कादायक गोष्ट समोर आली. त्यांची एक जुनी सोशल मीडिया पोस्ट जोरात व्हायरल होऊ लागली. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं काहीतरी लिहिलं होतं ज्यामुळे आता सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांना आपला मृत्यू आधीच जाणवला होता का? नेमकं त्या रात्री काय घडलं होतं? खरंच त्यांना काहीतरी अंदाज आला होता का? आणि डॉक्टरांनी असं काय सांगितलं ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे? त्यांच्या त्या व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं होतं आणि त्या शब्दांचा अर्थ आज इतका गंभीर का वाटतोय? चला जाणून घेऊया या सगळ्या घटनेमागचं खरं सत्य. तर मित्रांनो, या घटनेची सुरुवात झाली 11 एप्रिलच्या सायंकाळी, जेव्हा अचानक आशाताईंना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होतं. रात्रभर त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट्स येत होते. सुरुवातीला सांगितलं जात होतं की त्यांची प्रकृती सुधारत आहे. पण मित्रांनो, हॉस्पिटलच्या त्या कॉरिडॉरमध्ये काहीतरी वेगळंच घडत होतं, जे आजपर्यंत मीडियापासून लपवण्यात आलं होतं. आणि इथूनच सुरू होते या सगळ्या प्रकरणाची खरी धक्कादायक कहाणी. मित्रांनो, काल त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर त्यांच्या काही फोटोनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्या फोटोमध्ये त्या व्हेंटिलेटरवर असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आणि हे फोटो पाहून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. जर त्या बऱ्या होत होत्या तर अचानक इतक्या गंभीर अवस्थेत त्या कशा दिसत आहेत? नेमकं त्या रात्री काय घडलं होतं? सगळं ठीक चालू असताना अचानक अशी परिस्थिती कशी निर्माण झाली? आणि म्हणूनच आता एक वेगळी चर्चा रंगू लागली आहे. त्या रात्री त्यांना स्वतःचा मृत्यू आधीच जाणवला होता का? त्या व्हायरल फोटोमध्ये नेमकं काय दिसतंय? त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तर नव्हता ना? काही लोक तर असंही म्हणत आहेत की त्या रात्री आशाताईंना काहीतरी वेगळाच आभास झाला होता. पण मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आपल्याला त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहावं लागेल. 92 वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी अशा अनेक वेदना, संघर्ष आणि जखमा सहन केल्या ज्या कदाचित त्यांच्या आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिल्या. आशाताईंचं आयुष्य म्हणजे फक्त दाणी नव्हती, तर ते एक सतत चालणारं महायुद्ध होतं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं. ज्या वयात मुली स्वप्न पाहतात त्या वयात आशाताईंना सासरी प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. आणि इथूनच सुरू झाला त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा सर्वात कठीण अध्याय. मित्रांनो, त्यांच्या आयुष्यातील सर्वात काळाकुट्ट काळ इथेच थांबला नाही. गरोदर असताना त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. ही घटना जितकी वेदनादायक आहे तितकीच धक्कादायकही आहे. याच काळात लता दीदींसोबत त्यांचे संबंध ताणले गेले. 2 बहिणींमध्ये वर्षानुवर्ष अबोला होता. एका बाजूला करिअरमध्ये प्रचंड यश मिळत होतं, पण दुसऱ्या बाजूला त्यांचं वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होत होतं. यानंतर त्यांच्या आयुष्यात आले पंचमदा म्हणजेच RD बर्मन. पण इथेही नशिबानं त्यांना एकाकीपणाच दिलं. आणि मग आयुष्याच्या उत्तरार्धात दुःखाचा अक्षरशः डोंगरच कोसळला. 2012 मध्ये त्यांच्या मुलगी वर्षानं टोकाच पाऊल उचललं. आणि 2015 मध्ये थोरला मुलगा हेमंत कॅन्सरसारख्या आजारानं गेला. एका आईनं आपल्या डोळ्यांसमोर स्वतःच्या 2 मुलांना गमावलं. मित्रांनो, कल्पना करा या वेदना किती खोलवर असतील. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, या सगळ्या दुःखाचा
आणि त्यांच्या आजच्या निधनाचा काही संबंध आहे का? त्या पुन्हा एकदा मानसिक तणावाखाली होत्या का? डॉक्टरांनी जे कारण सांगितलं आहे ते त्यांच्या या भूतकाळाशी जोडलेलं आहे का? आणि आता येतो तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जो सध्या इंटरनेटवर अक्षरशः आग लावत आहे. आशाताईंचे हॉस्पिटलमधले फोटो, जे तुम्ही सध्या पाहत आहात, ते पाहून प्रत्येकजण हळहळतोय. पण मित्रांनो, त्या फोटोमागचं खरं सत्य अजूनही समोर आलेलं नाही. कारण त्या फोटोपेक्षाही जास्त धक्कादायक आहे त्यांची ती शेवटची सोशल मीडिया पोस्ट. होय, लोकांनी आता ती पोस्ट पुन्हा शोधून काढली आहे आणि असं म्हटलं जातंय की निधनाच्या काही दिवस आधी त्यांनी असं काही लिहिलं होतं, जे वाचल्यानंतर अनेकांना असं वाटतंय की कदाचित त्यांना आपल्या शेवटाची चाहूल आधीच लागली होती. काही जण तर इतकंही म्हणत आहेत की त्या शब्दांमध्ये जणू मृत्यूचं सावट स्पष्ट दिसत होतं. आणि आता प्रश्न असा आहे, त्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं होतं? त्यांनी त्या पोस्टमध्ये एका अशा प्रवासाचा उल्लेख केलाय जो प्रवास कधीच परत न येणारा असतो. ती पोस्ट नेमकी काय होती? त्या पोस्टमध्ये त्यांनी मृत्यूचा उल्लेख स्पष्टपणे केला होता का? आणि सर्वात महत्त्वाचं, निधनाच्या अवघ्या 5 तासांपूर्वी हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं? हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशाताई त्या रात्री खूप अस्वस्थ होत्या. त्या वारंवार एकाच गोष्टीचा उच्चार करत होत्या. त्यांना मृत्यूची चाहल लागली होती का? थोर व्यक्तींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांना आपला काळ जवळ आल्यावर सृष्टीकडून काही संकेत मिळतात. आशाताईंच्या बाबतीतही असंच काहीच घडलं होतं का? अनेकांचा असा तर्क आहे की 92व्या वर्षी त्या इतक्या सक्रिय कशा काय राहू शकतात? त्यांच्या संपत्तीवरून किंवा वारसा हक्कावरून काही वाद सुरू होते का? कारण जनाई भोसले यांनी सर्व काही ठीक आहे असं सांगणं आणि त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी बुलेटिन जारी करणं, यात खूप मोठं गुपित दडलंय. पण मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. डॉक्टरांनी नेमकं काय कारण दिलं? शरीरातील कोणत्या अवयवाबद्दल त्यांनी असा खुलासा केला ज्यामुळे सगळेच हादरले? पण त्याआधी आपल्याला पाहावी लागेल ती एक गूढ पोस्ट, जिथे या संपूर्ण रहस्याची खरी चावी दडलेली आहे. होय, आता वेळ आली आहे त्या व्हायरल पोस्टचा उलगडा करण्याची. 18 मार्च याच दिवशी आशाताईंनी एक पोस्ट शेअर केली होती, जी त्यांच्या निधनानंतर अचानक व्हायरल झाली. त्या पोस्टमध्ये वाराणसीच्या गंगा घाटाचा एक शांत पण गूढ फोटो होता आणि खाली लिहिलेलं होतं, जेव्हा मी पल्याड असेन तेव्हाच हा सुरांचा प्रवास पूर्ण झालेला असेल. मी नसेन, पण गंगेच्या लाटांप्रमाणे माझा आवाज या हवेत तरंगत राहील. निरोप घेण्याची वेळ जवळ येते असं वाटतंय. मित्रांनो, पल्यार म्हणजे मृत्यूच्या पलीकडचं जग. आता विचार करा, 18 मार्चलाच त्यांना काहीतरी जाणवलं होतं का? 13 एप्रिल हा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल याची चाहूल त्यांना आधीच लागली होती का? 92 वर्षांची व्यक्ती इतक्या शांतपणे आणि खात्रीने मृत्यूबद्दल कशी बोलू शकते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पोस्टमध्ये त्यांनी वाराणसीचाच उल्लेख का केला? कारण वाराणसी हे केवळ एक शहर नाही, तर ते मोक्षाचं द्वार मानलं जातं. मग काय, आशाताई या जगातून मुक्तीची वाट पाहत होत्या का? पण थांबा, इथेच हा सगळा प्रकार आणखी गूढ बनतो. कारण त्या पोस्टमध्ये लिहिलेलं आणि डॉक्टरांनी दिलेलं मृत्यूचं कारण, या दोन्हींमध्ये एक विचित्र कनेक्शन असल्याचं सांगितलं जातंय. आणि आता आपण आलो आहोत त्या टप्प्यावर, जिथे या सगळ्या रहस्यावरचा पडदा उठणार आहे. डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या फोटोमागचं खरं सत्य काय आहे? पुढच्या काही क्षणात तुमच्या समोर येणार आहे या सगळ्या गोष्टींचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा. सर्वात आधी सोशल मीडियावर जे आशाताईंचे हॉस्पिटलमधले फोटो व्हायरल होत आहेत त्यात सत्य जाणून घ्या. मित्रांनो, ते फोटो पूर्णपणे खोटे आहेत. काही लोकांनी AI जनरेटेड टूल्सचा वापर करून आशाताईंचे ते फोटो बनवले आणि व्हायरल केले. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. डॉक्टरांनी निधनाचं खरं कारण काय सांगितलं? डॉक्टरांच्या अधिकृत रिपोर्टनुसार आशाताईंच्या मृत्यूचं कारण होतं मल्टी ऑर्गन फेलियर, म्हणजे अनेक अवयव निकामी होणे. पण यात एक ट्विस्ट आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरात इन्फेक्शन इतक्या वेगाने पसरलं होतं की त्यांना औषधांचा प्रतिसाद मिळणं बंद झालं होतं. 92व्या वर्षी त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. हे जरी खरं असलं तरी ज्या पद्धतीने त्यांनी 18 मार्चला पोस्ट केली होती त्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांना त्यांच्या शरीराची परिस्थिती आधीच उमजली होती. त्यांना मृत्यू विसला होता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण त्यांच्यासारख्या संवेदनशील कलाकाराला आपल्या आत्म्याचा आणि शरीराचा संवाद आधीच समजला होता. ती पोस्ट म्हणजे केवळ एक कॅप्शन नव्हतं, तर तो एक निरोप होता. आज सुरांचा सूर्य मावळला आहे. आज 13 एप्रिल दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पण जाता जाता त्यांनी एक असं कोडं मागे ठेवलंय जे कदाचित कायम जिवंत राहील. मित्रांनो, हे सगळं ऐकल्यावर अंगावर काटा येतो. आशाताई गेल्या, पण त्यांचा आवाज कायम आपल्या सोबत राहणार आहे. त्यांच्या जाण्याने फक्त संगीत क्षेत्राचं नाही, तर प्रत्येक घरातला एक जिव्हाळ्याचा आवाज हरवला आहे. 18 मार्चची त्यांची पोस्ट पुन्हा वाचली की वाटतं कलाकाराला कदाचित शेवट आधीच कळतो. इतकं दुःख सहन करूनही त्या 92 वर्षापर्यंत हसत गात राहिल्या. हा त्यांचा फायटर स्वभाव आपल्याला खूप काही शिकवून जातो. तुमचं त्यांचं आवडतं गाणं कोणतं? कमेंटमध्ये नक्की लिहा. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. डॉक्टरांनी कारण दिलं, मल्टी ऑर्गन फेल्युअर, पण त्यांनी मागे ठेवलेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.